सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज होती गुरुचरित्र पारायणाची सांगता आणि आज खूप प्रचंड संख्येने स्वामी महाराजांचे सेवेकरी आलेले होते आणि विविध अनुभव मार्गदर्शन खूप छान प्रकारे झालं। खरं तर एवढं ऊन असून सुद्धा सगळे सेवेकरी एवढे शांत चित्तेने ऐकत होते। एवढ्या प्रचंड सेवेकऱ्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही अनुभव दिलेलाच असेल स्वामी महाराजांनी, म्हणून तर सगळेजण एवढे उन्हामध्ये बसलेले होते। त्यामुळे प्रत्येकाने स्वामी सेवेकरी व्हायचं आणि स्वामी अनुभव घेऊन बघायचं आणि इथे आनंदीचं चालू होतं खेळायचं काम, टाइमपास करायचं। तशी तर माझी लेक अजून 5 वर्षाची कंप्लीट व्हायची आहे, पण प्रत्येक याग तिने एवढं शांततेत श्रवण केला मोठ्यांप्रमाणे आणि प्रत्येक याग हा 2-2.5 तासाचा होता। नंतर केंद्रातून घरी आलो आणि मॅडमचं चालू होतं थोडेफार फोटो पोज द्यायचं काम आणि आता घरी येऊन छान असा महाराजांचा प्रसाद घेतला। केंद्रात गर्दी असल्यामुळे सगळ्यांनी घरी जाऊनच प्रसाद घेतला आणि नंतर 6:30च्या आरतीला संध्याकाळी केंद्रात गेलो तर छान असं नाटक बसवलेलं होतं। बालसंस्कारच्या मुलांनी एवढं छान असं नाटक बसवलेलं होतं, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी। स्वामी सेवेत आल्यामुळं काय फायदे होते आणि समाजास प्रबोधनासाठी छान असा एक संदेश दिला त्यांनी। प्रत्येक जण जसा सर्वगुण संपन्न नसतो तसा प्रत्येक जण सुखी नसतो। काही ना काही अडचणी असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि तेच निवारण करण्यासाठी आपण स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेणं हे खूप गरजेचं आहे। आज जरी शेवटचा दिवस असला तरी सगळ्यांनी 7 दिवसात खूप छान अशा मोठ्या प्रमाणात सेवा केलेल्या आहेत आणि शेवटच्या आरतीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संख्या होती। तुमच्या आयुष्यात पण स्वामी महाराजांचे काही ना काही अनुभव असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि प्रत्येक जण स्वामी महाराजांचा सेवेकरी बना। नक्कीच तुमच्या जीवनात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल। श्री स्वामी समर्थ।